पंडित, एका बाजूने संदीप माछी, एका बाजूने प्रशांत किनी. नक्कीच हे दोन्ही फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू कामगिरी करतात दोन्ही संघामध्ये. एका बाजूने मूर्धा संघामध्ये संदीप माछी करतो, एका बाजूने राई संघामध्ये प्रशांत किनी करतो. मात्र हा सामना दोघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. कोण जिंकणार कोण हारणार आहेत आता येणारा वेळाने काळच सांगेल. मात्र आता 4 शतकामध्ये 24 चेंडूमध्ये तुम्हाला 50च्या पलीकडे धावसंख्या न्यायला लागेल. कारण समोर जरी संघ तुम्हाला लहान लहान मुलं दिसली मूर्धा संघामध्ये सिद्धिविनायक संघामध्ये, मात्र जो वनन आर्मी आहे संदीप माछी जो टिकला ना तो चांगली धावसंख्या देखील मारू शकतो. मात्र आता फलंदाजी कोणाची आहे? जय चेन्नईका संघ राई संघाचे आहे. मात्र प्रशांत किनी जश पाटील चांगले फलंदाज करावे लागेल येणाऱ्या या 24 चेंडूमध्ये. बेस्ट ऑफ लक. सुरेख फटका आहे. मात्र फटका किती धावांचा असेल? 2च धाव मिळतील. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये, चेंडू जातोय आणि जास्त धाव मिळणार नाही, मिळतील 2 धावा. संदीप माची पहिल्या चेंडूवरती 2 धाव. प्रशांत किनी जय चंडिका वर्सेस सिद्धिविनायक मूर्धा. वाईटचा इशारा पंचांमध्ये येतोय. जतीन पाटील आज सुट्टी आहे. मीरा भाईंदर महापालिकेचे कर्मचारी आहेत ते आणि क्रिकेटचं जबरदस्त खेळतात. आज देखील खेळणार आहेत ते. संदीप चव्हाण वेलकम. RPLचे बेस्ट गोलंदाज आणि त्यांनी खर्च केलेला आहे बूटसाठी बघा. वा संदीप चव्हाण बाळू. जास्त धाव मिळणार नाही, मिळतील 2 धावा. चेंडू तो डी झोनमध्ये. सर्व गाड्या निघाल्यात, फक्त 2 गाड्या शोधून मानकाला शोधून आणा. सर्व पाहुण्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. राहुल प्रकाश पाटील यांच्या परिवाराकडून सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. या राई गावात गाव पंचायत मंडळ राई ग्रामस्थांच्या वतीने सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. सामन्याचे पंच आहेत सचिन पाटील, फायर ब्रिगेड कर्मचारी आहेत आणि एका बाजूने जतीन पाटील मीरा भाईंदर महापालिकेचे कर्मचारी आहेत. दोघे महापालिकेत आहेत आणि दोघे मावळीचे सदस्य आहेत. नक्कीच एक गोलंदाज एक फलंदाज आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता प्रशांत किनी यांच्या माध्यमातून. मात्र हा चेंडू डॉट जातोय. दोन्ही बाजूने जे फलंदाज आहेत जश पाटील आणि प्रशांत किनी हे जबरदस्त बॅट्समन आहेत आणि नक्कीच धावसंख्या बघितला तर 5 धाव झालेल्या आहेत. लेग ब्रेक चेंडू लिशन लाईन भरकटतोय संदीप माचे. वाईटच्या माध्यमातून आणखीन एक अवांतर धाव. सुरेख चेंडू, फटका मात्र प्रॉमिसिंग नाही. तो चेंडू खाली राहतोय, जास्त चिखल असल्या कारण चेंडू पळत नाही आहे. मात्र पावसाची वाट बघतोय आपण. खेळतोय पावसाळी स्पर्धा मावळी चषक. मात्र ज्या पावसाची आपण वाट बघतोय तर पाऊस फक्त मगाशी हजेरी लावून गेला होता आणि गेल्या वर्षी पाऊस आला होता ना, तो थांबत नव्हता. नक्कीच मात्र गेल्या वर्षी ते बॅटिंग केली होती चिराग राऊत यांनी, मला अजून आठवते. त्याच्यानंतर प्रशांत किनी काय खेळला होता. सुरेख फटका असेल, फटका बघायचा आहे. हा उंचच लांबच लांब, मिळतील 6 धावा. मात्र राजीव पंडित यांच्या घरावर चेंडू भरपूर जातात. हे ब्रदर कवर चाललं आमची मॅच बघायला, थांब. मावळी चषक जाऊ नको. आणि सुंदर डीजेच्या मार्फत हे गाणं देखील या वर्षा हंगामामध्ये फुल फॉर्ममध्ये आहे. आणि नक्कीच डीजे ऑपरेटर बघितला तर मंगेश पाटील आहेत, मूर्तिकार देखील आहेत आणि मनीष मात्रे.
धाव संख्या 14. हा जो ऑपरेटर मनीष आहे. जिग्नेश देखील ऑपरेटर आहे. जिग्नेश पाटील, मनीष म्हात्रे आणि एक नाट्य कलाकार देखील आलेले आहेत, जयेश पाटील, तो देखील ऑपरेटर आहे. नक्कीच आमच्या बाजूला बसलेले आडे बसलेले आहेत. आडे देखील सुंदर या मैदानाचा परफॉर्मन्स आहे. पावसाळी स्पर्धा असू दे किंवा टेनिस स्पर्धा असू दे किंवा अंडरआर्म असू दे, आडेचा परफॉर्मन्स कायम असतो. आणि आडे जर गावाला खेळतो ना, त्यांचा संघ आहे जय सेवालाल संघ, त्या संघामध्ये देखील खेळतो तो. सतत संपलेलं आहे पहिलं. धाव संख्या 14. भावनेश येतोय. दिशा लाईन बरकटतोय. नक्कीच अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते जय चंडिका राई या संघाला. सिद्धिविनायक मुर्दा वर्सेस जय चंडिका राई. लाला माची पॉइंट रेझरमध्ये उभे आहेत. लाल हाफ पॅन्ट घालून आलेले आहेत. बघा लाला माची काहीसा कान मंत्र देतोय. नाट्य कलाकार किशोर पाटील यांचं देखील स्वागत करतो आम्ही माऊली चषकामध्ये. सुरेख फटका, अप्रतिम फटका, मात्र फटका जितका प्रमोशन नाही. 1 पाऊंड सीमारेषा बार 4 धावांसाठी चौकार. जावा धाव फलकावर. मी मगाशी म्हणलो 24 चेंडूमध्ये मला 50च्या पलीकडे जायला लागेल, कारण एका बाजून लाला माची, संदीप माची जे चांगले फलंदाज आहेत, आणि जय चंडिका संघामध्ये जयेश पाटील आणि प्रशांत किनी हे देखील चांगले फलंदाज. आणखीन एक वाईट चेंडू भावनेश यांच्या माध्यमातून अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते जय चंडिका या राई संघाला. सिद्धिविनायक मुर्दा वर्सेस जय चंडिका राई. दुसरा सामना सुरू आहे. एका बाजूने पहिला सामना झाला होता यंगस्टर वर्सेस मॉर्निंग क्रिकेट क्लब. सुरेख फटका, अप्रतिम फटका, आणि हा चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. भरपूर चेंडू गेलेले आहेत आणि जातील पण. आज भरपूर नुकसान होणार आहे माऊली चषकाचं, माऊली ग्रुपचं. भरपूर चेंडू हरवतील. मात्र ही स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे आणि दरवर्षी होतेच. मात्र खेळत असताना स्वतःला बॅलन्सिंग करून घ्या मित्रांनो. फिल्डिंग करत असताना, गोलंदाजी करताना, फलंदाजी करताना स्वतःला सावरा. चिखल आहे आणि चिखलामध्ये धावत असताना, चालत असताना बॅलन्सिंग करा. कुठे पडले दुखापत तुम्हालाच होईल. आम्ही फक्त इथून आनंद घेतोय. आणि नक्कीच इथे पहिला गडी बाद जयेश पाटील. चेंडू जास्त बाहेर जातात दिसत आपल्याला, मात्र चेंडूचा षटकाने केले. प्रिन्स म्हात्रे, प्रिन्स गुणेश म्हात्रे. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे या शतकातील. भावनेश गोलंदाज ओव्हर नंबर 2. सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती प्रहार करतो. चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. मिळतील 6 धावा.
जे धावसंख्या 32. यस, मात्र हा चेंडू का असेल? नोचा इशारा पंचांमार्फत. आणि हा फ्रीट असेल. सर्वांना नियम सारखेच आहेत. फ्रीट चेंडू असेल नोचा इशारा आल्यानंतर. मनोज पाटील गोडदेव. सुरेख फटका, मात्र हा फटका फ्रीडचा आहे. आणि आणखीन एक 6 धावांचा फटका प्रिन्स मात्रे यांच्या माध्यमातून येतोय. आणि धावसंख्या झाले 39 धावा झाले आहेत. आणि या शतकामध्ये 25 धावा आलेल्या आहेत. भावनेश यांच्या गोलंदाजीवरती 25 धावा. भरपूर महाग शतक पडतं. नक्कीच लाला माची नंबर 3चा गोलंदाज. प्रशांत किनी सामोरे आहेत. सिद्धिविनायक मुर्दा वर्सेस जय चंडिका राई. सुरेख फटका जास्त धावा मिळणार नाही. चिन्ह तर डी झोन मध्ये मिळतील या 2 धावा. 2-2 धावा चालतील, मात्र चेंडू डॉट जाता कामा नाही आहे. धाव संख्या 41. मात्र तिसरं शतक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती लाला माचे यांच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती प्रशांत किनी चेंडू मारतो. डी झोन मध्ये मिळतील 2 धावा. मोठा फटका येतोय. मिळतील नक्कीच या 6 धावा. षटकार. धाव संख्या 47. 47. लॉस ऑफ 1 विकेट. सिद्धिविनायक मुर्दा वर्सेस जय चंडिका राई हा सामना सुरू आहे. आणि दुसरा सामना सुरू असताना जबरदस्त सुरुवात जय चंडिका संघ करतो. आणखीन एक मोठा लांबच लांब येतो षटकार. चेंडू अडकलेला आहे. अभिनंदन. धाव संख्या 53. जय चंडिकाची. सुरेख फटका, मात्र या फटका किती धावा असेल? क्षेत्ररक्षक धावल्या नाहीये. नक्कीच या 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. मधल्या क्षेत्रामध्ये कुठलाही फलंदाज नाहीये. मात्र स्वतः गोलंदाज आपली जागा सोडतोय लाला माची. आणि त्या दरम्यान बघता 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. आणि प्रशांत किनी 21 धावावर वैयक्तिक खेळत आहेत. आणि जबरदस्त 17 धावा केल्या होत्या जयेश पाटील यांनी. आपल्या संघासाठी वैयक्तिक खेळी 6 चेंडूमध्ये. आणि जयेश पाटील बाद झाला होता. पुन्हा एकदा मोठा फटका. राजू पंडित यांच्या घराच्या मागे. लॉस ऑफ 1 विकेट. भरपूर धावसंख्या जबरदस्त खेळी. प्रशांत किनी यांची. वाईटचा इशारा पंचांमार्फत येतो. जतीन पाटील आणि सचिन पाटील या सामन्याचे पंच आहेत. आपण बघत आहेत माऊली चषक वर्ष 7वे. हम साथ साथ है. तेरा मेरा साथ. नक्कीच आपण बघतोय माऊली चषक. आणखीन एक जबरदस्त फटका प्रशांत किनी यांच्या बॅट मधून बघतोय. षटकार. आज लाला
बिट्टू मात्रे यांना सूचना आलेल्या आहे. तुम्हाला फक्त माऊली संघात खेळायचं आहे, जय चंडिका संघात खेळू नका अशी सूचना तुम्हाला देतो आम्ही. आणि तुम्हाला तर काहीच मिळणार नाही, पिकनिक पण कॅन्सल. धाव संख्या 66, जबरदस्त धाव संख्या. यस 66 बोलते कमी आहे. यस यस ओके ओके, वाईट पडला होता, एक लिहिला नाही. नवीन स्कोरर आहे, समजून घ्या. केतन जर्सी नंबर 2 वाईट. नक्कीच पहिला चेंडू दिसेल, लाईन भरकटतोय. मात्र अजय तिथे बिट्टू स्कोरिंग मोजायला, तिथे खेळायला नाही, तो तिथे स्कोरर आहे. 69 झालेले आहेत. भरपूर धावसंख्या मोठी केलेली आहे आणि नक्कीच इन्सा रेज लागतोय. चेंडू अगदी गोलंदाजाच्या वरून चेंडू वरून येतोय. फक्त जास्त एक धाव घेतीलच प्रशांत किनी आहे आणि धाव संख्या 70 धाव ही कंप्लीट झालेली आहेत. नक्कीच आजच्या दिवसामध्ये कुठली धावसंख्या उच्चांक गाठते. जय चंडिका संघ 70 धावा केलेल्या आहेत आणि 100 पण होऊ शकतील. आणि जय धाराई मास्टर संघाचे संघनायक अरुण आंबोकर यांना देखील विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि नक्कीच या वर्षाचे बेस्ट नाट्य कलाकार प्रणय पाटील यांना देखील विनंती करतो. संगीत मात्र प्लीज स्टेजवरती या. पुन्हा एकदा दिशान लाईन भरकटतो. मगाचपासून पंच हैराण झाले, मी वाईट देऊन त्यांची फुल आम्ही व्यवस्था केलेली आहे. बाजूला दुकान आहे. पुन्हा एकदा वाईट षटकार नो असे भरपूर धावा सिद्धिविनायक संघाने दिलेल्या आहेत. आणि आणखीन एक सुंदर फटका येतोय 6 धावांचा. पुन्हा एकदा सुंदर फटका, अप्रतिम फटका, मिळतील 6 धावा. षटकार धाव संख्या 83 धावा झालेल्या आहेत. 45 धावावर खेळत आहे प्रशांत किनी. 12 चेंडू 45 धावा. चेंडू किती शिल्लक आहेत आता. तुम्हाला शुभेच्छा असेल हाफ सेंचुरीसाठी. पुन्हा एक धावा वाईट. पंच हैराण झालेले आहेत वाईट देऊन. सर्व पाहुण्यांचं देखील स्वागत आहे राई गावामध्ये. गाव पंचायत मंडळ राई माऊली चषक यांच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. राहुल प्रकाश पाटील यांचं लग्न आहे आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं देखील स्वागत आहे. नक्कीच एकच धाव घेतील प्रिन्स मात्रे आणि प्रशांत किणी. जबरदस्त ही पार्टनरशिप चांगली झालेली आहे. प्रिन्सने आलेल्या 2 षटकार मारल्या, त्याच्यानंतर जबरदस्त पार्टनरशिप. जय चंडिका राई संघाची धाव संख्या झाली 85 धाव संख्या झालेली आहे. जबरदस्त खेळी जय चंडिका राई यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे होते. 2 चेंडू बाकी आहेत. सुंदर अप्रतिम जबरदस्त विचार केला प्रिन्सने. मात्र हा शेवटचा चेंडू आहे, तो प्रशांतला स्ट्राईक देण्यात यावा आणि प्रशांतची हाफ सेंचुरी कशी पूर्ण होईल हा प्रामाणिक प्रयत्न प्रिन्सच्या माध्यमातून केलेला आहे. वेल डन प्रिन्स. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 86 धावा झालेल्या आहेत. आणि प्रशांत किती झाले आहेत. आणि 46 प्रशांत. 13 चेंडू 46. 1 चेंडू बाकी आहे. खूप शुभेच्छा प्रशांत किनी यांना. नो चेंडू आणि नक्कीच अभिनंदन प्रशांत किनी यांच्या मार्फत
माध्यमातून देतो प्रिन्स मात्रे यांना शाबासकी देतो. त्यांनी काय केलं, एक सिंगल कंप्लीट करून प्रशांतला स्ट्राईक दिली आणि नक्कीच 93 धावांचं लक्ष आहे. मात्र राजू पंडित मग तुम्ही काय बोलले, 100ही होऊ शकतील, मात्र काही चेंडू डॉट गेले होते, 100 झाल्या असत्या. मात्र पावसाळी स्पर्धा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. आपण फक्त माऊलीच्या असं बघतो लाईव्हच्या माध्यमातून, आणि लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्हमध्ये गेलो ना तर भरपूर स्पर्धा सुरू आहेत. जय चंडिका राई संघ, जीत 11 राई, आई एकविरा मोरवा या संघ, दोन्ही संघ टॉससाठी पुढे येतात प्लीज. राई मोरवा असा सामना होणार आहे. मात्र माऊली चषकांनी काय केलेलं, माऊली ग्रुपने काय केलेलं आहे, राई मुर्दा मोरवा या तिने गावाला आमंत्रण करून आमच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायचं आहे. नक्कीच राई प्रीमियर लीग आपण काय तिथे काय झालं बघ, नक्कीच मोहित देखील आज जीत 11 संघात खेळणारा दिसणार आहे. काहीची टीम मीटिंग सुरू आहे. जीत 11 संघाचे पॅकर आले चेतन मात्रे, 93 धावा आणि वैयक्तिक 53 धावा प्रशांत किनी, 52 धावा प्रशांत किनी केलेले आहेत. 14 चेंडू 52 धावा. वाट खेळी, वाट बॅटिंग. आणि तसेच जबरदस्त जयेश पाटील, प्रिन्स मात्रे यांनी देखील खेळलेले आहे जबरदस्त. मात्र जास्त धावा राजू पंडित कुठे आल्या, जास्त चक्कर आले. रिक्षा बोलव जरा गुणेश. बघून आलो. सामना सुरू होतोय. ती थोडी गर्दी कमी करायची आहे. मला वाटतं फिट आलेली आहे त्या माझ्या व्यक्तीला. तब्बल 93 धावांचं आव्हान आहे. 94
बॅट्समॅनचं नाव 93 टू विन आफ्टर 4 ओव्हर्स 24 मध्ये 93. बॅट्समॅन नेम जश गोलंदाज आहेत, मात्र फलंदाजांची नावं माहिती नाही आहेत. या पुढचा सामना राई आणि मोरवा या दोन संघादरम्यान होणार आहे. एकविरा संघ मोरवा आणि राई. एक राखीव खेळाडू इथे पाठवून द्या लवकर, की जेणेकरून नावं व्यवस्थित समजतील. संदीप आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे यतीन. यतीन जतीन अंपायर आहे, नाही तर ते नाव लिहून ठेवशील. जश गोलंदाज टू संदीप, राईट आर्म राऊंड. यावेळेला नो बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू यावेळेला नो बॉल येतोय आणि फ्री हिट असेल. एक धाव तर ऑलरेडी झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे ती 1+1 म्हणजे 2 धावा इथे मोजल्या जात आहेत. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येचा श्रीगणेशा चालू होतोय. 92-93 धावांचं आव्हान आहे, दिसतं तितकं सोपं नाही आहे. फक्त 24 चेंडूमध्ये 92 धावा करायचे, 93 धावा. यावेळेला चेंडू पुन्हा नो बॉलचा इशारा आहे. आपली पावलं कुठेतरी चुकत आहेत. जे एरवी नॉर्मली असेल उन्हाळी क्रिकेटला, ते पावलामध्ये बदल होतोय आणि ज्यामुळे मागे पुढे होतोय. शॉर्ट रनमध्ये गोलंदाजी करणं सगळ्यांना सोपं नाही आहे, जे इथे आपल्याला पूर्णपणे स्वच्छ दिसतंय. आणि जशवरती तो परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय की लागोपाठ 2 चेंडू नो बॉल जात आहेत आणि यामुळे दोन्ही फ्री हिट अजूनही लागू आहेत. जश राईट आर्म राऊंड. यावेळेला वाईडचा इशारा, कारण चेंडू भरपूर डोक्याच्या वरनं जातोय. फलंदाज स्टंपवरती उभे राहिले असते तरी बॅटला लागला नसता. अजूनही फ्री हिट आहे, 2 फ्री हिट आहेत अजून. यावेळेला ऑन साईडला हुक केलेला आहे. चेंडू जातोय जोपर्यंत डी फाईन लेगला. एकच धाव फलंदाज पूर्ण करतायत. फ्री हिटचा एवढा फायदा घेऊ शकलेले नाही आहेत फलंदाज, की जेणेकरून उचलून मारायचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता, पण तो झालेला नाही आहे. कारण अपेक्षेपेक्षा थोडंसं जास्त चेंडू खाली राहिला आणि ज्यामुळे बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात नाही हँडलजवळ येतोय. यावेळेला पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं मारायचा प्रयत्न केला, प्रशांतनं फटके ज्या पद्धतीने खेळत होते त्या पद्धतीने ते फटके आलेले नाही आहेत. कारण 92-93 धावांचं लक्ष चेस करायचं आहे, हे दिसतं तितकं सोपं नाही आहे. अर्थात एखाद्या संघाचं इथे जर बघितलं तर धावांच्या ओझ्याखाली मानसिक दडपण आणि त्या दडपणामध्ये त्यांचं खच्चीकरण होत आहे. बरेचसे सामने आपल्याला पाहायला मिळतात की ज्या सामन्यामध्ये जीत 11 राई संघनायक टॉससाठी यायचं आहे. इथे चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये. 2 धावांचा इशारा आहे आणि या 2 धावांनी सर्व धावसंख्या झालेली आहे ती 8. आई एकविरा संघ मोरवा संघाला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. मितू एरवी यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडतात, आज एक्स्ट्रा कव्हरची दिलेली आहे. हे बघायचं आहे किती धावून चेंडू अडवू शकतायत का चेंडू त्यांना घाबरून जागेवरच थांबेल. ते प्रशांत केणीनं आज यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळलेली आहे. आई एकविरा मोरवा संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर राई संघाचे संघनायक अर्जुन यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल होत आहे. अनिल पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केले जात आहे. चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंपांचं बघतायत. वाईडचा इशारा आहे. जश यावेळेला काय करायचा प्रयत्न करतोय काही समजत नाही आहे, कारण शॉर्ट रनमध्ये गोलंदाजी होते. ज्या गोलंदाजीचा परिणाम हा त्याच्या गोलंदाजीवरती दिसायला लागलेला आहे. एरवी जर बघितलं तर जवळजवळ 15-16 पावलांचं स्टार्ट आहे. आता त्याचा अतिशय कमी आहे की ज्यामुळे त्याच्यावरती एक कुठेतरी लाईन लेंथ सापडत नाही आहे. यावेळेला चेंडू सीमा पार येतोय का काय बघायचं आहे. झेलमध्ये कन्वर्ट होतोय. हो एज टेकन
सेकंड बाउन्सवर ते धावांसाठी झगडावं लागत होतं, झुंजावं लागत होतं, ते स्पष्टपणे दिसलेलं आहे. यावेळेला पुन्हा चेंडू थोडासा उसळतो अपेक्षेपेक्षा आणि सरळ झेल होत्या. लॉंग ऑनमध्ये कोणतीही चूक नाही आहे. फलंदाज बाद होत आहेत. पहिला फलंदाज धावसंख्या संघाचे 10 असताना नाणेफेकीचं कौल होत आहे. राई आणि मोरवा या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल अनिल पाटील यांच्या हस्ते होत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे राई संघानं आणि निर्णय काय असेल अर्जुन लगेच सांगतील आपल्याला की क्षेत्ररक्षण आहे की फलंदाजी आहे. यावेळेला ऑन साईडला पुल केलेला आहे. चेंडू जातोय, जोपर्यंत अडवला जाईल. 6 धावांसाठी सीमा पार होतोय आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या जवळ जाते ती म्हणजेच 16. फलंदाजाचं नाव समजलेलं नाही आहे. नवीन आलेले फलंदाज मुर्दा संघाला विनंती, एक राखीव खेळाडू इथे पाठवून द्या तुम्ही. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक जो चषक आलेला आहे तो म्हणजेच श्रीयुत केशरनाथ हरिश्चंद्र पाटील उर्फ आबा या नावानं त्यांना सगळ्यांना प्रसिद्धी आहे. त्यांच्यामार्फत आलेला आहे. द्वितीय चषक आलेला आहे तो सिकंदर चव्हाण यांच्यामार्फत द्वितीय चषक आपल्याला पाहायला मिळतो आहे. तसंच कैलासवासी धनाजी हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राजेश धनाजी पाटील यांच्यामार्फत सामनावीर आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे फलंदाजाचं नाव सांगायचं आहे जे स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाचं. तुम्ही लांबून बोलता, उच्चार स्वच्छ समजत नाही. अविनाश सामनावीर, प्रेक्षणीय सामना, फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर यांच्यासाठी कैलासवासी धनाजी हरिश्चंद्र पाटील वाईडचा इशारा येतोय आणि या वाईडमुळे एक अर्थात जर बघायचं झालं तर श्री राजेश धनाजी पाटील ॲडव्होकेट यांच्यामार्फत हे पारितोषिक सगळे आलेले आहेत. मात्र प्रथम आणि द्वितीय चषक जे आलेले आहेत ते केशरनाथ हरिश्चंद्र पाटील उर्फ आबा की ज्यांच्यामार्फत प्रथम आणि सिकंदर चव्हाण यांच्यामार्फत द्वितीय चषक इथे आलेलं आहे. या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. यावेळेला चेंडू उसळतोय, ऑन साईडला हुक करायचा प्रयत्न होतोय. चेंडू येतोय डी बॅकवर्ड स्केलला, एकच धाव आहे आणि एका धावेनं समाधानी आहेत दोन्ही फलंदाज. ते म्हणतात की आम्हाला धावा झाल्या नाही झाल्या चालतील, आम्ही सगळे खेळाडू ऑलआउट होणार नाही या उद्देशाने खेळतात. 5 दिवसाचा कसोटी सामना. या एका धावेनं धावसंख्या झालेल्या 18. दॅट्स अ गुड बॉल. करण चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप जातोय. फलंदाज पंचांकडे बघत होते मात्र पंच म्हणतात की चेंडू तू खेळायला पाहिजे होता, सोडून का दिलास म्हणून. एरवी चेंडू थोडासा भिजला, उन्हाळी क्रिकेटला का कोणी खेळायला घेत नाही. आज प्रत्येक चेंडू धुतल्यानंतर खेळायला घेतला जातोय. दॅट्स अ गुड बॉल बाय करण. नो बॉलचा इशारा आहे कारण डोक्याच्या वरनं जातोय. या सिरीज शोल्डर हाईटच्या नियमामुळे. धावसंख्या झालेली आहे 20. पण एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, फ्री हिट आहे. या सिमेंट कॉन्क्रीटच्या पिचवरती तुम्हाला फक्त दिशा आणि टप्पा हा नियंत्रित ठेवून गोलंदाजी करायची आहे. कुठल्याही प्रकारे तुम्हाला घाई करून चालत नाही आहे. डोक्याचा उपयोग करा, खांद्याचा करू नका. गुड बॉल, व्हेरी व्हेरी गुड बॉल. जस्ट पास ऑफ साइड द ऑफ स्टंप. बिलकुल ऑफ स्टंपच्या बाजूनं क्रिएट होतोय चेंडू. फलंदाजाला ज्या पद्धतीनं अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला बिलकुल अप्रतिम रीतीनं करणनं. बिट्टूला उभं केलं तिथे चेंडूच जात नाही आहे. आतापर्यंत एकही गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे आरामात सावकाश झाडाच्या सावलीमध्ये उभा आहे. भेंडीचं झाड आहे पाठीमागे, जाळं भरपूर आहे, चिवणी लागत नाही आहेत मात्र त्याच्यात. कारण सध्या 200 रुपयाला 4 आहेत. यावेळेला मिस टाईम आहे मात्र बिट्टूपासून चेंडू लांब आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. 6 धावांचा इशारा येतोय पंचांना.
एक चेंडू शेवटचा बाकी आहे. नाव इज द लास्ट बॉल टू गो इन दिस ओव्हर. धावसंख्या झालेली आहे या 6 धावांनी 27. दिल्ली बहुत दूर आहे. कारण 27 धावा चेस करायचे 93 धावा. म्हणजे आमचे गुणलेखक सांगतील किती धावांची अजूनही गरज आहे. येस 77 धावांची 66 का 67 धावांची गरज आहे. यावेळेला दॅट्स अ बिलकुल अप्रतिम चेंडू आहे. फलंदाजाला काहीही समजलेलं नाही आहे. चेंडू कुठून कसा निघून जातोय. हे सिमेंट कॉन्क्रीटच्या पिचमध्ये एक हा काही गुणधर्म असतो की ज्यावेळेला चेंडू तुम्ही दिशा आणि टप्प्यावरती टाकलात तर फलंदाज अडचणीमध्ये येतोय आणि दिशा आणि टप्पा जर विसरले तर फलंदाज गोलंदाजाची जागा दाखवून देतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकं संपलेली आहेत मैदानामध्ये. 2 धावसंख्या झालेली आहे 27 आणि अजूनही गरज आहे 67 धावांची. आणि फक्त एकच फलंदाज बाद झालेला आहे. मला वाटतं एका बाजूला जर बघितलं तर ज्या पद्धतीनं संदीप माचीला मैदानात पाठवलेलं होतं, आता लाला अजूनही स्पेअरमध्ये बसलेला आहे. कधी मैदानामध्ये येईल काही माहिती नाही आहे. कारण आता जर बघितलं 12 चेंडू आहेत, 12 चेंडूत 67 धावा हे आव्हान आहे. म्हणजे प्रति षटकामागे किती धावा पाहिजेत आपण समजू शकतोय. दॅट्स अ गुड बॉल बाय हर्ष. बिलकुल अप्रतिम चेंडू. यावेळेला लेग ब्रेक होतोय. अर्थात ज्यावेळेला लेफ्ट आर्म गोलंदाज येतो त्यावेळेला चायनामन डिलिव्हरी म्हटलं जातं आहे की ऑफस्टमच्या लाईनमध्ये पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेर वळतोय. म्हणून काल कुलदीपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजाने. यावेळेला चेंडू उसळतोय. शॉर्ट मिड विकेटला एकच धाव आहे आणि एका धावेनं संघाची धावसंख्या सरकली ती म्हणजेच 28 या धावसंख्येवर. कारण काल आपल्या 3 स्पिनरमधून 114 धावा गेल्या आणि या 3 गोलंदाजांनी धावा किती दिल्या तर 12, 18 आणि 26. लग्न लागलेलं आहे. यावेळेला चेंडू आउटसाईड लेग स्टंपचा बघताय. वाईटचा इशारा आहे. आत्तापर्यंत जतीननं हात बाजूला हलवून टोपी पण डोक्यावरची काढलेली आहे. म्हणजे डोकं दुखायला लागलेलं आहे त्याचं बहुतेक. जतीनला विक्स जास्त लावायला लागेल डोक्याला. यावेळेला ऑन साईडला हुक केलेला आहे. मात्र 2 धावांसाठी असेल आणि या 2 धावांनी धावसंख्या पराभवांतील अंतर कमी झालेलं आहे. 31 धावा झालेल्या आहेत. मला वाटतं ज्या प्रशांत किणीनं धावा केल्या 52-53 धावा, त्या धावा करणाऱ्या या सगळ्या खेळाडूंना झगडावं लागतं आहे, झुंजावं लागतं आहे. असं हे क्रिकेट इथे पाहायला मिळतं आहे की त्याच्या ज्या 52-53 धावा झाल्या 12-13 चेंडूमध्ये, याने फार मोठं एक परिवर्तन घडवलं की त्याला चेंडू क्रिकेटचा दिसत होता का फुटबॉलचा दिसत होता हे आपल्याला माहीत नाही. रोज प्रॅक्टिस असते त्याची. पण काही खेळाडू असे असतात की जे रोज सराव करतात पण मैदानामध्ये सामन्यामध्ये आले अशा स्पर्धेमध्ये की त्यांची बॅट घाबरायला लागते. का प्रेशर येतो माहीत नाही. बरेचसे खेळाडू असे मला पहिल्यापासून बघायला मिळालेले आहेत. यावेळेला बिट्टूच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमापार. मात्र इशारा आहे 2 धावांचा. धावसंख्या झालेली आहे ती 33. अजूनही 60 धावांची गरज आहे. हो, यावेळेला चेंडू जातोय थर्ड मॅनला. मात्र बॅकवर्ड पॉईंटला चेंडू अडवला जातोय. एकच धाव आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्येचा पराभवांतील अंतर कमी झालेलं आहे. मात्र विजयी पथावरती येऊ शकत नाही आहेत. एकट्या प्रशांत किणीच्या धावा या सगळ्या खेळाडूंना करण्यासाठी झगडावं लागतं आहे, झुंजावं लागतं आहे. गुड बॉल. यावेळेला चेंडू निर्धाव संपलेला आहे. धावसंख्येत बदल नाही आहे. षटक संपत आहेत मैदानामध्ये 3. धावसंख्या झालेली आहे ती 34 ना 34 धावा झालेल्या आहेत. अजूनही दिल्ली बहुत दूर है. 34 धावा झालेल्या आहेत आणि जिंकायला करायचे त्या 93 धावा 93.
दॅट्स अ गुड शॉट. मात्र फार उशीर झालेला आहे, कारण 59 धावा पाहिजे शेवटच्या षटकात. 59. यावेळेला काय मास्टर माइंड आहे बघा. फलंदाजाला टाइम केला आणि त्याच वेळेला इथे फलंदाज बाद देखील होत आहेत. दुसरा धावसंख्या 40 असताना हे खेळामध्ये मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याचशा वेळेला. कारण या आधीचं जर मग थोडंसं मागे गेलं तर मायकल जयेंद्र सारखा मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळायचा. पुढे तिथून पुढे गेलं तर नवघरला राजू पाटील, राजेश पाटील हे पाहायला मिळायचे. मोरव्याला कैलास पाटील हा मास्टर माइंड बघायला मिळतोय. असे काही मास्टर माइंड खेळाडू असतात. उत्तरला गेलं तर केविन फर्नांडिस पाहायला मिळतो. यावेळेला ऑन साईडला हुक केलेला आहे. चेंडू जातोय सीमापार. नो चान्स दे एनी अदर फिल्डर, जस्ट ही इज द ओनली फॉर द स्पेक्टेटर. चेंडू हवाई मार्गाने गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर आणि या 6 धावांनी धावसंख्या झाली 46. धावा झाल्या. पुन्हा वाईडचा इशारा. चेंडू घ्यायला पुढे गेला, चिखल उडेल म्हणून मागे झाला. पंच जतीन आणि सचिन हे 2 पंच आहेत मैदानाचे होका यंत्र, ज्यांच्या एका बोटामध्ये सगळ्या दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि अशा वेळेला चांगली गोलंदाजी करणं. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बघायचं आहे. स्वतः प्रशांत किणी खाली येत आहेत. ही इज द मास्टर माइंड अँड ही इज टेकन. सिली मिडॉनला मग अशी कोणी नव्हतं. ती गाडी जरा प्लीज पुढे घ्यायची आहे. आर्टिका माऊली व्हॉलंटियर्स. यावेळेला पुन्हा एकदा कदाचित झेल आहे प्रशांतच्या हातात. येस, ओ नो, ही ड्रॉप. असं वाटलं होतं झेलची हॅट्रिक होईल, पण तसं झालेलं नाही आहे. षटक संपलेली आहेत मैदानामध्ये. 4 षटकं संपलेली आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 47 धावा झालेल्या आहेत. म्हणजे इथे जर बघितलं तर जवळजवळ 45 धावांनी सामना जिंकलेला आहे. तो जय चंडिका राई या संघानं. या सामन्यातला सामनावीर खेळाडू कोण असेल कोणाला सांगायची गरजच नाही आहे. कारण एकमेव असा खेळाडू आहे की ज्याचं टी शर्ट सगळीकडे गाजत आहे. तो म्हणजेच प्रशांत या सामन्यातला सामनावीर खेळाडू आहे. प्रशांत, नाव प्लीज कम अप अँड टेक युअर प्राइज. त्याच्या नाबाद 53 धावा 52 आणि या 52 धावा करण्यासाठी त्याने मला वाटतं चेंडू घेतले होते 14 चेंडूमध्ये 52 धावा. म्हणजे एक गोष्ट सौरभ बघा, राई जीत 11 राई आणि आई एकविरा संघ मोरवा या जीत 11 संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि मोरवा संघाला मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलेलं आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. एकूण जवळजवळ 10-12 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत.